नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं वैदिक पद्धतीतील लग्न आहे चिरंजीव जगन्नाथ आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी वंदना यांचं। जगन्नाथ आणि वंदना सकाळी 10 वाजता हॉलवर आले। आल्या आल्या सुहासिनींनी जगन्नाथ आणि वंदनाला हळद कुंकू लावून त्यांना मुंडावळ्या बांधून घेतल्या। इकडे भटजींनी गणपती पूजनाची तयारी करायला घेतली। त्यानंतर सुहासिनींनी वंदनाची ओटी भरून घेतली आणि दोघे गणपती पूजनाला येऊन बसले। त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाराणे करून घेतले। त्यानंतर गणपती पूजनाला सुरुवात झाली। गणपती पूजन झाल्यावर दोघांनी बाशिंग बांधून घेतली आणि माडेला उभे राहिले आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। त्यानंतर पाहुण्यांनी गरम गरम कांदे पोहे आणि चहा घ्यायला सुरुवात केली। इकडे वंदनाच्या आईवडिलांनी जगन्नाथ आणि वंदनाच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करून घेतले। त्यानंतर भटजींनी लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। जगन्नाथच्या बहिणीने पहिली गाठ मारली। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून जगन्नाथने वंदनाला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। वंदनाच्या भावाने जगन्नाथचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून जगन्नाथने वंदनाच्या कानात नवीन नाव सांगितले। यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले। ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। जगन्नाथ आणि वंदनाला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असंच थोडक्यात पण सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।